युद्धाचा आज 17वा दिवस. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र आणि 3600 ड्रोन हल्ले केल्याचा इराणचा दावा. एलपीजी गॅस घेऊन निघालेली दोन्ही जहाजं भारताच्या दिशेनं. शिवालिक जहाज गुजरातला आज पोहोचणार. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प चिंतित. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू, ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन. विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होणार. विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची विरोधक करणार मागणी, तर चर्चेदरम्यान सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगीची शक्यता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत योगेश सोमण यांच्या साहित्य संवर्धन पॅनलचा विजय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योगेश सोमण यांचा मिलिंद जोशी यांच्यावर 45 मतांनी विजय. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी. प्रदीप दाते यांच्यावर 1474 मतांनी विजय. गरज असेल तिथे बदल करू, गिरीश गांधींची प्रतिक्रिया. नागपुरात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणालाच पोलिसांकडून मारहाणीत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची कपिल रेवतकरची मागणी. संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकाची 3 तरुणांकडून हत्या. टीव्ही शो सुरू करण्यासाठी 50 लाख उकळले आणि पैसे मागता संपून टाकलं. चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समितीची आज निवडणूक. सत्ताधारी आणि विरोधकांकडे 8 सदस्य संख्या. स्थायी समितीची निवडणूक ईश्वर चिठ्ठीनं होण्याची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू